आता सडनली कसं सांगू तिला की मी तुला किती उशीर झाला तरी सोडायला येणार नाही? का तर मनोजला गैरसमज होऊ शकतो. अरे नाही यार, जे नाही ते कशाला उगाच क्रिएट करायचं. हो ते पण आहेच आहे, पण काहीतरी युक्ती करून थांबवायला पाहिजे. मनोजचा स्वभाव लक्षात घेता एकदा जर त्याच्या मनात आलं तर काढता काढता नाकी नऊ येतील आपल्याला. त्यापेक्षा आपण आधीच. सॉरी यार, मला हे अजिबात नाही पटत. नाही म्हणजे मनोजच्या स्वभावाला घाबरून आपण कशाला चोरासारखं वागायचं, आणि विशेषतः आपण चोर नसताना. आणि त्याच्या मनात कशाला यायला पाहिजे? तुझ्या मनात येतं का? नाही म्हणजे माझ्या बाईकवर त्याची बायको बसते, पण तुझ्या नवऱ्याच्या मागे एक मुलगी बसते, हे तुलाही दिसतंय की नाही? तुझ्या मनात येते कधी शंका? नाही. बरं ठीक आहे, जाऊ दे. आपण फार कीस नको पाडूया त्याचा. माईंनी मला सांगितलं म्हणून तुझ्या कानावर घातलं मी, पण ठीक आहे, फॉरगेट इट. बेटर. हे बरं ऐक ना, अरुच्छुताई आल्या होत्या आज खाली, फायनली. पण नेहमी सारख्या नाही वाटल्या रे, निदान मला तरी. आत्ता बघतो. कट केला. माझा फोन कट केला. उसकी ये मजाल. अरे झोपल्या असतील त्या. अरे पण तिची झोप मोड करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. बर. अर्चू, हॅलो. काय रे? काय रे म्हणजे? इथे मी ऑफिस मध्ये मरतोय, उशिरा घरी येतोय, झोप मिळत नाही पुरेशी, आणि तू झोपा काढतेस, वर माझा फोन कट करतेस. काही काम आहे का? काम तुझ्याकडे. तुझ्याकडे काय काम असणार आहे? तुझी झोपमोड करायला केला होता मी फोन. मग आता केलीस ना झोपमोड? हो. ठेव आता फोन. बाय. काय होय, परत कट केला. थांब. ए आदित्य ऐक, अरे झोपेत असतील त्या, अति नको करूस. असं म्हणतेस? हम्म. ओके. हा मेघना, जरा माझा लॅपटॉप काढतेस का? आत्ता? का? काय ना, ती डू नॉट डिस्टर्बची पाटी टाईप करायची आहे. आदित्य, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मग आज काय प्लॅन? प्लॅन करणे हाच आजचा प्लॅन. अच्छा, काय मजा आहे बाबा. 10-12 दिवसांची रजा घेतली म्हणे तुम्ही. मग काय भटकंती काय? तुला दुसरं काही सुचत नाही का त्याशिवाय? तरी बरं आता स्वतः जाऊन आलास. अरे पण दादा, मग फिरणार नाही, मग काय करणार 10 दिवसांच्या रजेचं? प्लॅनिंग. परत सर सर नको रे फालतू विनोद करू. अच्छा 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 अच्छा, तुझं रेझोल्युशन. नशीब लवकर प्रकाश पडला डोक्यात. ते काय ना दादा, माझं नाव आदित्य आहे ना, त्यामुळे मी उगवतो आणि आधी इतरांना प्रकाश देतो आणि नंतर स्वतःकडे बघतो. यु नो, लाईक दॅट. आय नो कळलं मला. हे पण दादा, तू तुझ्या ड्रीम बद्दल म्हणाला होतास ना, मला खूप उत्सुकता आहे जाणून घ्यायची. सांग ना. वेट अँड वॉच. अरे असं काय करतोय यार? हे विजय बघ किती भाव खातोय. ते ड्रीम बद्दल काय ते सांगतच नाही. तुला तरी माहिती असेल ना त्याच्या ड्रीम बद्दल, सांग ना. हे बघ, ड्रीम त्याच आहे, ते त्याच्या तोंडूनच ऐकण्यात मजा आहे की नाही? सांग ना दादा. अरे असं काय करताय तुम्ही? सांगीन ना, मी सगळं सांगीन सगळ्यांना. जर मला माझं क्लिअर होऊ देत, सांगीन सगळं. तसं अर्धवट सांगण्यात काय मजा आहे यार? विजय जाऊ दे, माफ करू यार. जाऊ माफ किया. गुड मॉर्निंग. मला मारत होतास की हिला? हा? अरे गप ना. होय होय रे, न बोलता कुठे चाललीस?
आर पार काय झालंय का हिला? चल बघूया. ये ग बस. काय ग शिष्टासारखी आतमध्ये का निघून आलीस? आम्ही एवढे बोलतोय तुझ्याशी आणि तेच ना, एवढं गुड मॉर्निंग करतोय आम्ही तिघे तिघे. थांबा रे जरा. सारखे आपले तिच्या कानाशी भुणभुण भुणभुण खोड्या काढत असता तुम्ही. थांबा जरा. विजया, अर्चूसाठी तू हळदी कुंकवाचं काय काय वाण आणलंस त्याचे फोटो दाखवलेस का? दाखव बघू आधी. नाही मै, आणते मी फोन. थांब विजया, नको दाखवूस फोटो. कारण मी यावेळेस हळदी कुंकवाला नसेन इथे. नसेन म्हणजे? नसेन म्हणजे मी नवीन घरात हळदी कुंकू करेन वेगळं. नवीन घरात म्हणजे? मी आणि सतीश दुसरा फ्लॅट बघतोय, कारण इथे जागा फारच अपुरी पडते, म्हणून मोठा फ्लॅट. मोठा फ्लॅट म्हणजे तुला इथे राहायचं नाहीये? नाही राहायचं. दादा, नाना काय बोलते ही? अरे मलाही आत्ताच कळतंय. अर्चू, काय प्रकार आहे बाळा? हा? नाना, हा काहीच प्रकार नाहीये. सांगितलं ना तुम्हाला, जागा फारच अपुरी पडते, म्हणून मोठा फ्लॅट घेणार आहोत. अगं असं काय करतेस तू अर्चू? अख्खी देसाईवाडी तुझी आहे. त्या मेहतांच्या पलीकडे 2 खोल्या रिकाम्या आहेत, त्या काढून ना वापरायला. तेच म्हणणार होतो मी. हो, पण त्या दुसान्यांच्या नाही आहेत ना. त्यामुळे असं तुकड्या तुकड्यात नीट नाही जमत. जागा कशी सलग असली की बरं पडतं ना, म्हणून काय दुसराच फ्लॅट पाहायचा? आणि सतीशला मान्य आहे? कुठे आहे तो? दादा, सतीश काय? तुम्ही परस्पर ठरवून मोकळे झालात? दादा, अरे दुसरा पर्याय नाहीये. आमचं फायनल झालंय. चल सतीश. अर्चू, काय हो, काय प्रकार आहे सगळा? काहीतरी गडबड आहे. दादा, हे सगळं खरं आहे का? तात्पुरतं असेल पण खरं आहे बहुतेक. आणि सतीशची संमती दिसली अर्चूच्या बोलण्याला. नाही, आणि हे जागा अपुरी पडते वगैरे अचानक कुठून आलं? म्हणजे आधी एकदा तरी बोलली असती ना ती. असं काही असेल तर आपण तक्रार करतोच. त्यांच्या बोलण्यावरून तरी त्यांचा निश्चय अगदी पक्का आहे असं वाटलं. नाही नाही नाही, तसं काय होणार नाही. आपण थोडीच जाऊ देणार आहोत तिला. काहीतरीच काय? मी आत्ता जाऊन बोलतो तिच्याशी. नाही आदित्य, तू नको. अमितला बोलू दे आधी. अमित. ठीक आहे ना, मी बोलतो तिच्याशी, पण थोड्या वेळाने. आत्ता ऐकणार नाही ती.
किती हट्टी आहे माहिती आहे ना आपल्याला. तू नको काळजी करू, मी बोलतो तिच्याशी. हं? तू जा ऑफिसला, तुला उशीर नको बस. हो पण मग मला कळव काय झालं ते. कळव. आलेच. हे घे. काय रे? तर वेळ लागलाय का हिला? दुसरं घर बघते काय? मनात मनात येतच कसं हिच्या असं? बरं नुसतं मनात येत नाही तर दुसरं घर बघून मोकळी सुद्धा झाली ही, आपल्याला कोणालाही न सांगता. अनबिलिव्हेबल. अख्खी देसाईवाडी हिची आहे आणि हिला जागा कमी पडते काय? मूर्ख मुलगी. अरे पण जागा कमी पडते हे कारण नाहीच आहे ना. नाना पण म्हणाले ना. ते नाही तर मग काय कारण आहे? हा? दादा बोलतायत ना त्यांच्याशी, कळेलच ना आपल्याला. तुला ऑफिसला जायचं ना, तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. आणि बघ, काही झालं तरी आपण त्यांना इथून जाऊ द्यायचं नाही, बस. मेघना ती महाहट्टी आहे का? एखादा हट्ट घेतला ना मनात की घेतला, ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही मग ती. तू प्लीज शांत हो. प्लीज टेन्शन घेऊ नकोस. मी हे घर सोडून जाते असं आलंच कसं हिच्या तोंडून? अर्चू, अर्चू, या किल्ल्या. अर्चू, मला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही. तू पुन्हा एकदा शांतपणे विचार कर आणि ठरव. तू जायचंच म्हणालीस की केव्हा ते फक्त सांग. माणसं बोलावतो, टेम्पो बोलावतो, लगेच शिफ्टिंग सुरू करू. फक्त एकच गोष्ट सांगतो अर्जु, प्लीज हा प्रेस्टीज इश्यू करू नकोस. हं? काय खूळ घेतल्या डोक्यात अर्जुने? हे काही बोलणं नाही, चालणं नाही, सरळ निर्णय घेऊन मोकळी झाली. हा एवढा मोठा निर्णय? याचा अर्थ मुलं मोठी झाली संजीवनी. आपला सल्ला न घेता निर्णय घेण्या इतकी मोठी झाली. अहो पण हा आपलं काय ठरलंय? प्रपंचातलं लक्ष कमी करायचं ठरलंय ना? हो. मग आता अडकू नकोस. अहो पण कशी राहील ती एकटी? आयुष्यभर आपल्या पंखाखाली ती राहिली, त्यामुळे तिला काळजी नव्हती कसलीही. आता कसं जमेल एकटीला? परवाच्या पार्टीत तिने दाखवलं ना सगळं जमवून एकटीने. अगो बाई, तिथपासून प्लॅनिंग चाललंय की काय हिच्या डोक्यात? काय तर म्हणे इथे जागा कमी पडती. अख्खी देसाईवाडी तिचीच तर आहे.
अमितला तिने काय उत्तर दिलं ऐकलंस ना तू? ऐकलं, पण मला ते कारण अजिबात पटलेलं नाहीये. अहो, आपण बोलूया ना तिच्याशी एकदा. हे बघ संजीवनी, तिने स्वतः विचार करून स्वतःच्या जबाबदारीवर हा निर्णय घेतलाय. आता त्याच्यामध्ये येऊ नकोस. फक्त तुझ्या सुखात तुझ्या दुःखात आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. चुकून जरी तुझा निर्णय चुकला तरी आमच्या कुशीत तुझ्यासाठी जागा आहे. एवढा तिला दिलासा देण्याचं काम आपलं आहे. तू असं कर, तू तसं करू नकोस हे तिला सांगू नकोस. तुम्ही म्हणताय ते बुद्धीला पटतंय हो माझ्या, पण पोटची माया आडवी येते ना. मला ती माझ्या जवळून जायला नकोय हो. बोलणार नाही, करून दाखवेन असा संकल्प केला तिने. तर नेमकं काय करून दाखवणार आहे ते मात्र अजून काही कळत नाही. कळेल, घाई नको करूया. तुका म्हणे उभी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. लक्षच लागत नाही विजय. हे अर्जुनी काय वेडेपणा चालवला. अरे डोक्यातनं जातच नाहीये ते. अरे घर काय सोडून जाते ही मुलगी. बरं छोट्या छोट्या गोष्टी आपण इथे एकमेकांना विचारून करतो आणि ही फ्लॅट बघून मोकळी, कोणाला काही न सांगता. विजय, अर्चू शिवाय हे घर ना मी इमॅजिनच नाही करू शकत. खरंय तुझं अमित. अरे पण ती ऐकतच नाहीये बघ ना. आणि तुला सांगू का, हे सगळं चाललं असणार तिच्या मनात, म्हणून 2-3 दिवस अजिबात खाली आलेली नाही. चूक झाली माझी विजय. तू म्हणत होतीस ना की जाऊन बोल तिच्याशी, तेव्हाच बोलायला हवं होतं मी. पण नाही, मी बोलतो तिच्याशी. आत्ता बोलणार मी. अर्चू, काय आहे हे? कुठलं सरप्राईज आहे? उल्लू बनवतेस का आम्हाला? हे बघ, अजिबात जायचं नाही इथं. दादा अरे पण आणि या किल्ल्या कसल्या? त्याच नवीन घराच्या. अर्चू, म्हणजे फ्लॅट बघून सगळं फायनल करून मग आम्हाला सांगितलंस? आमच्याशी साधं बोलावं असं पण नाही वाटलं तुला? काय काय झालं एवढं अर्चू की तू असा तडकाफडकी निर्णय घेतलास इथून निघून जाण्याचा? दादा अरे सांगितलं ना मगाशी, खरंच अरे जागा खूप अपुरी पडते. अरे काय अपुरी पडते अर्चू? अर्चू, काय झालंय तुला? मला नाही वाटत हे जागेचं कारण आहे. काहीतरी दुसरं आहे तुझ्या डोक्यात. नाही अरे दादा, दुसरं काय असणार? माहित नाही, पण दुसरं काही कारण खरंच नाहीये का आम्हाला सांगायचं नाहीये? बहुतेक तुला सांगायचं नाहीये. ठीक आहे, नको सांगूस. पण मला तरी कळत नाही की तू हा असा तडकाफडकी निर्णय का घेतलास.
वाटलं होतं तुला तुला समजावून सांगेन, पण तुला तर बोलायचं पण नाही ना माझ्याशी, हो ना? आमच्यापासून दूर जायचंच असा हट्ट घेतलायस तू. काय करू? मी कोण अडवणारा? तू का परवा करशील ग माझ्या बोलण्याची? ठीक आहे, कोण कोणाची पर्वा करत नाहीये आणि कोण कोणापासून दूर गेलंय सगळं कळलं तुला. फक्त आपण अर्चूला दुखावलंय एवढंच नाही कळलं रे दादा तुला. माई हं. ते हळदी कुंकवाचं काय करूया? खरं सांगू का विजया, माझी इच्छाच गेली का आता. अर्जूचं म्हणणं नाही मला पटत आहे. नाही म्हणजे जागा अपुरी पडते वगैरे सगळं ठीकच आहे, पण तरी सुद्धा मी प्रयत्न करते स्वतःला समजवण्याचा की हेच कारण असू दे. का कोणास ठाऊक नाही पटत आहे, पण काहीतरी वेगळं आहे ग. आदित्य बरोबर किंवा अमित बरोबर काही झालंय का तिचं? नाही हो माई, तुम्हाला तर त्या तिघांचं माहिती आहे ना. थट्टा मस्करी मारामारी चालूच असतं सतत. पण कधी कधी शब्दाने इतकं जिव्हारी दुसरं काहीच लागत नाही ग.